आमचे ते हे कुठल्याही ह्याच्यात होतात हे. तुमचं ते हे आणि आमचं ते हे कुठल्याही ह्याच्यात होतात हे. आमचं ते लफड आणि तुमचं प्रेम. तुमचं ते लफड आणि आमचं ते प्रेम. नमस्कार, माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि या ब्लॉगची सुरुवात होणार आहे कोळवा बीचवर. मी आत्ताच बीचवर आली आहे. भर उन्हाचे 35 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तरी पण आय एम अ बीच लवर, त्यामुळे बीचवर नाही आले तर गोव्यातला दिवस मी वाया नाही घालवू शकत. आम्ही कुठल्या तरी एका शॅकमध्ये जाऊन बसणार आहोत आणि मस्त चिल करणार आहोत 2-3 तासांसाठी. कारण संध्याकाळी आमचा प्रयोग आहे 7चा. त्याआधी आम्हाला पोहोचायचं आहे पुन्हा हॉटेलवर. इथून एक 15 मिनिटांवर आमचं हॉटेल आहे. मडगावला आम्ही थांबलो आहे. लेट्स गो. ह्या शॅकवर आम्ही इथे बसलो आहे. इथे आमचं टेबल आहे बीचच्या समोर. सी द व्ह्यू. आणि आता फुल गोव्यात आल्याचं फिलिंग आज कुठेतरी येतं आहे काल नंतर. कारण आम्ही फायनली इथे शॅकवर आलो आहे. या रणरणत्या उन्हात हे लोक इथे बीचवर मस्ती करतायत आणि पाण्यात पोहतायत. इतकं भारी आहे. हे गोव्याचं मडगावचं रवींद्र भवन थिएटर. आम्ही इथे आत्ता आहोत. ह्यूज आहे आणि हा स्टेज पण खूप मोठा आहे. इट समहाव रिमाइंड्स मी ऑफ यशवंत चव्हाण सभागृह आहे ना CSTचं, तसं वाईब आहे थोडासा स्टेजचा. म्हातारे अर्क तरुण तुर्क म्हातारे अर्क. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गोवा ट्रिप इज ऑन आणि आज आम्हाला डे ऑफ आहे. त्याच्यामुळे आम्ही साऊथ गोवामधून नॉर्थ गोवा ट्रॅव्हल करतोय आणि तिथे जाऊन आम्ही वेगवेगळ्या बीचेसवर जाणार आहोत, खाणार आहोत, मज्जा करणार आहोत, मंदिरातही जाणार आहोत. तर असा सगळा प्लॅन आहे टेंटेटिव्ह, पण तिथे जाऊन स्पॉन्टेनियस बदलू शकतो. नयन, चिंटू, हेलो, अतुल दादा आहे, अभिजित आहे. अभिजित इथून ये. सगळे गोवासाठी एक्साइटेड आहे. बापरे. आणि आपल्या बरोबर निलेश पण आहे. सुंदर देवीची मूर्ती. प्रसन्न वाटले फार बघून. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अशा पद्धतीने आम्ही छान शांतादुर्गेला मागणं घातलं की आमचं नाटक खूप भरभरून चालू देत. आमचा ग्रुप असाच एकसंध एकमताने पुढे जाऊ देत. आमच्या नाटकाला खूप प्रेक्षक येऊ देत. आणि त्या भटजींनी आमच्यासाठी गारणं घातलं देवीसमोर. खूप सुंदर आमचं दर्शन झालं आहे. आम्हाला वाटलेलं मंदिर बंद असेल, पण खूप छान दर्शन झालं आहे. आणि शांतादुर्गेच्या मनात होतं की आम्ही इथे आल्या आमचं दर्शन होईल. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांचं शांतादुर्गेचं दर्शन झालं. आणि मंदिर बंद असेल असं वाटलं होतं, पण एक्झॅक्टली. आणि मंदिराबद्दल म्हणजे मी शांतादुर्ग संस्थानाबद्दल सांगेन. शांतादुर्ग संस्थानाचं मेन जे आहे ते पोंड्यामध्ये आहे शांतादुर्ग संस्थान. आणि त्यांनी चारी बाजूंनी बुरुज बांधलेत. एका त्या मंदिराला किल्ल्याचं स्वरूप आहे. तर असं का आहे? कारण जेव्हा इंग्रजांच्या सुद्धा आधी जेव्हा पोर्तुगीज डच राज्य करत होते गोव्यावरती मुख्यतः, आणि म्हणजे साऊथ भागात म्हणजे त्रिवेंद्रम वगैरे त्या साईड कोणाई कॅनल, तर तेव्हा गोव्यामध्ये ते खूप मोठ्या लेवलवरती धर्मबदल घडवून आणत होते. म्हणजे लोकांना धर्म बदलायला भाग पडत होते आणि अतिशय जुलमी राजवट म्हणत. कारण धर्म बदलणं म्हणजे काय इतकं दुःखदायक आणि वेदनादायी असतं ते. आणि तेव्हा शांतादुर्गा संस्थाने गोव्यातलंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा शांतादुर्गा संस्थानाचा दबदबा होता. कारण शांतादुर्गा संस्थानाकडे खूप मोठा खजिना होता. खूप सोनं होतं, जवाहिरे होते आणि अतिशय श्रीमंत संस्थान मानलं जायचं त्यावेळी.
पण पोर्तुगीज आणि डचांची त्याच्यावर नजर होती की हे संस्थान लुटायचं. म्हणजे नुसतंच ते म्हणजे बघा ना की ते लोक नुसतेच धर्मबदल घडवून आणत नव्हते, तर ते लोक सगळे लुटारू पण होते. आणि तेव्हा शांतादुर्गा संस्थाने चारही बाजूला, तुम्ही आता शांतादुर्गात गेलात दर्शनात तुम्ही बघाल, चारही बाजूने त्यांनी तटबंदी बांधली, बुरुज बांधलेत, जणू एका किल्ल्याचं स्वरूप दिलं त्या मंदिराला. आणि त्याच्यानंतर असं झालं असावं की गोव्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 शांतादुर्गा संस्थानं उभारलेली गेलीत आणि सर्वांच्या मते असं ठरलं असावं की एकाच जागी सगळी संपत्ती ठेवण्यापेक्षा आपण शांतादुर्गा गोव्यामध्ये 3-4 ठिकाणी वसवूया आणि तिकडे आपण आपली संपत्ती शिफ्ट करूया. तर अशा पद्धतीने, आणि हे जर तुम्ही बघाल ना, संपूर्ण बघा ना, कम्प्लीट एक असा किल्लाच वाटतो, म्हणजे संस्थानातच आल्यासारखं वाटतं. कारण तिकडे सगळा खजिना ह्या लोकांनी दडवून ठेवला होता आणि पोर्तुगीजांपासून त्याचं रक्षण करत होते. आणि शांतादुर्गा आई जी आहे ती गोव्यामध्ये ठिकठिकाणी वसली, तो खजिना डिस्ट्रीब्यूट झाला प्रत्येक संस्थानामध्ये आणि त्याच्यावरती गोव्याचं आता इतकं भलं होतं आहे, इतकं छान हे आहे, त्याच्यामध्ये शांतादुर्गा संस्थानाचा खूप मोठा हात आहे. आणि आम्ही मॉर्जिन बीचला पोहोचलेलो आहोत. असं सगळ्यांनी आम्ही टोप्या विकत घेतल्या आहेत, गॉगल्स विकत घेतले आहेत आणि फुल रेडी फॉर बीच ट्रिप. हिअर इज द मॉर्जिन बीच आणि हे शॅक आहे जिथे आम्ही आता चाललोय. सगळी आमची पोरं टोप्या आणि गॉगल्स घालून रेडी आहे. आमचे जे प्रिय आर्टिस्ट नयन जाधव आहेत, who is tea lover, he ordered tea on this shack. आणि काय चहा महत्वाचा असतो, काय त्याने एनर्जी आणखी येते. आणि ही वेळ जी झाली आहे ना, हे म्हणजे आता मग 5 वाजले, चहाची वेळ झाल्यावर आमचा मराठी माणूस आई चहा द्या. आणि चहासाठी नेहमी तयारच असतो कधी. हे बांगडा थाळी आमची आलेली आहे. सकाळपासून आम्ही प्रॉपर आता जेवतोय. असं मस्त तळलेला बांगडा आणि अशी ही थाळी. आज दिवसभराचं पहिलं प्रॉपर मील जेवते आणि बांगडा आलाय समोर. टेस्ट करूया. खूप भूक लागली, आता जेवूया. बाय.